येत आहेत इकडे आणि एन्जॉय करतायत इकडे. 40+ ही मॅच आहे. म्हणजे जे हलवार प्लेट केलाय ऑफ साईडला, एक धाव काय वाचू शकणार नाही. मला वाटते दुसऱ्या धावेची मागणी करतायत की यस नो. नाही नाही, एकच धावेने समाधान मानावं लागेल. आणि सरांनी सुद्धा आपल्या खातं खोललेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला आहे ते श्रीकांत. विनोद यांचा तिसरा चेंडू श्रीकांत यांना. बघूया श्रीकांत काय करतात तिसऱ्या चेंडूवरती. हलवार प्लेड केला आहे. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेची मागणी आहे नाही, पण फेटाळून लावलेली आहे. एकच धावेने समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या मध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू आहे विनोद यांचा. सामोरे आहेत ते मुकेश सर. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. काहीच कळालं नाही. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 3च धावा. 4 चेंडू 3 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विनोद यांचा 5वा चेंडू. बघूया आणि मला वाटतं हा अवांतर बाहेरचा चेंडू असेल. वाईट चेंडू घोषित केला अंपायर यांनी आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. आणि मारण्याचा प्रयत्न पण मला वाटतं काहीच कळाला नाही. हा सुद्धा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. 4च धावा आहेत. आणि मला वाटतं हा यॉर्कर टाईपचा गोलंदाज चेंडू होता. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेची मागणी आणि बाई धावत आहेत. दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण झाली आहे. चांगलं रन इन बिटवीन. चांगलं कॉर्डिनेशन दोन बॅट्समॅन मध्ये आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6 आणि जवळजवळ सरासरीने खेळत आहेत. तर 6च्या सरासरीने खेळत आहेत. आणि मी विनंती करेन की वजिरा संघाचा कर्णधार व चारकोप संघाचा कर्णधार दोघा कॅप्टनला विनंती करतोय की त्यांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही वजिरा व चारकोप दोन्ही संघाच्या जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे इकडे. बघूया दारोली संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं शतक घेऊन कोण येत आहेत ते. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येतात ते म्हणजे महेंद्र सामोरे आहेत. तर श्रीकांत. बघूया श्रीकांत आपल्या संघासाठी किती चांगली फलंदाजी करतायत. पहिला चेंडू महेंद्र यांचा. सामोरे आहेत ते श्रीकांत. फुल टच चेंडू होता. मला वाटतं अवांतर बाहेरचा चेंडू असेल आणि वाईट घोषित केलाय. धावसंख्येत वाढ झाली आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 7 रन्स. चारकोपचे कॅप्टन इथे हजर आहेत. तरी वजिरा संघाला विनंती करेन की त्यांनी आपल्या इथे दारोली संघाकडून साठी पारितोषिक आलेलं आहे. हलवार प्लेड केला आहे. एकच धाव मिळेल पण तिथे मला वाटते दारोली संघासाठी जर इथे पारितोषिक आलंय. जर कुठल्याही बॉलरने मॅडन ओव्हर टाकली तर राजू शिंदे शाखा प्रमुख यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मारण्याचा प्रयत्न पण बाई यांना काहीच कळलं नाही. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. 11 धावा झाल्यात. 8 धावा झाल्यात विदाउट लॉस. पुन्हा पुढे येऊन प्रयत्न मारण्याचा होता. हलवार प्लेट झाला. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेची मागणी पण नाही. एकच धावेने समाधान मानावं लागेल.
यस नो करता थोडीस गचाल क्षेत्ररक्षण आणि धाव संख्या 34 धाव घेतली आहे. शेवटचा कॉल आहे वजीरांना, ना आले तर 3 ओव्हरची मॅच खेळणार. वजीरा संघ मी विनंती करतोय की त्यांच्या कॅप्टनने त्वरित इथे यायचं आहे नाणेफेकीसाठी. आलेले आहेत, धन्यवाद, थँक्यू. बाई यांच्या फळीतून निघतोय, एक धाव काय वाचू शकणार नाही. थोडासा बाउन्सर टाईपचा चेंडू बघा, एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा मार. आणि मला वाटतंय धावचीत होतील ते म्हणजे बाई, नाही मला वाटतं नाही बाद झालेत बाई. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. अप्रतिम शॉट आहे, 1 बाउन्स जातोय आणि चांगली अशी फेकी, एकच धाव मिळेल तिथे. आणि मला वाटतं आता मात्र पुन्हा एकदा 22 स्ट्राईकला. मला वाटतं आता भाईंना षटकार किंवा चौकार ठोकावा लागेल. यामधली आता नक्कीच नाणेफेकीचा कॉल होताना दिसतोय तो मात्र, आणि भाईंनी तो मारलाय बघूया, ऑफ साइडला चेंडू जातो, एक धाव झाली आहे. नाणेफेकीचा कॉल होताना दिसतोय तो मात्र चारखो वर्सेस वजीरा संघामध्ये आणि अण्णा गावडे यांच्या मार्फत ह्या नाणेफेकीचा कॉल होताना दिसतोय. भव्य दिव्य लोणावळा या परिसरात हे भव्य दिव्य असं आयोजन, आणि या आयोजनाचे जबरदस्त आयोजक इकडे हजर आहेत. आणि त्या आयोजकाच्या माध्यमातून एक जबरदस्त नाणेफेकीचा कॉल दोन्ही संघामध्ये एक तर दिव्य असे षटकारासाठी पारितोषिक लागलेले असताना सुद्धा जबरदस्त गोलंदाजी जर बघितले गेले तर विनोद आणि महेंद्र यांच्यामध्ये महेंद्र जर बघितला गेला तर या मोसमातील टॉपचा गोलंदाज म्हणून सन्मानित केलेला जातो. तसंच मनोरी गावातून संतोष रुखे या दोघांमधील स्पर्धा आहे की जबरदस्त विकेट हाताळण्याचा कार्यक्रम त्या गोलंदाजाच्या माध्यमातून होत असतो. आणि आता परत जाऊया गोलंदाज आणि खेळण्यासाठी सज्ज. फुलट्या चुकीला माफीने असा चेंडू आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकविरा चौकार. कम ऑन डीजे. तर आई एकविरा नतमस्तक जबरदस्त डीजे. परत जाऊया आता खेळण्या. राईट आर्म ओव्हर द विकेट लाफ केलेला आहे. परत त्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, मात्र एकाच धावेवर समाधान होईल का? एका धाव्यांचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याच्या नादात मला वाटतं गडीबाद होताना दिसतंय ते मात्र मुकेश भाई. आणि मुकेश भाई बॅक टू पबलन होताना दिसतोय. आणि आता देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आज जर बघितलं गेली कोळी आगरी एकता परिसरात आपण कोळी गाती गातो आणि नक्कीच 50वा वाढदिवस आजचा फलंदाज जाताना दिसतो तो मात्र अक्षत केणी. नक्कीच कोळी आगरी एकता समाज मंडळा माध्यमातून तुमचं खरंच बर्थडे बॉयज 40 50 सांगितले 40. एडवर्ड उत्थानकर जिथे कुठे असतील त्यांना मी नम्र विनंती करतोय की इकडे संमेलन कक्षेकडे येण्याची कृपा करावी. भास्कर खोळी तुमची वाट पाहत आहेत. आणि मी सर्व आपल्या जे इकडे क्रिकेट प्रेमी जिकडे इकडे आलेले आहेत त्यांना मी नम्र विनंती करतोय की जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. जेवण तयार झालेलं आहे आणि आपापली कुपन घेऊन यायचं आहे. जर तिसरं षटक प्रगतिशील आहे आणि सामना जर बघितला गेला तर सिंपोली वर्सेस धारोली संघ याच्यामध्ये रंगलेला आहे. स्कोरिंग जर बघितली गेली थोडंसं लो स्कोरिंग सामना बघताना दिसतोय. आणि ते लाफ केलेला आहे, जातोय काहू कॉर्नरच्या वरून एक दणदणीत एकविरा षटकार. कम ऑन डीजे.
संगणक एडवर्ड उत्तनकर यांना मी नम्र विनंती करतो की संमेलन कक्षेकडे येण्याची कृपा करावी. जबरदस्त फलंदाजी होताना दिसतो, मात्र फलंदाजाच्या नतमस्तक देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता जर षटकार मारला तर गावडे सरांकडून नक्कीच षटकारासाठी 500 रुपये होते, मात्र ते हुकलेले आहेत. या षटका 500च्या नादात मला वाटतं चेंडू गडीबाद झाला आहे का, असं होऊ शकतं, पण काही नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर नक्कीच या चेंडूवर एखादा षटकार आला तर कुश यांच्याकडून 500 रुपयांच्या पारितोषिक. वाह, इकडे पाऊस तर पडत नाही, पण मात्र पैशाचा पाऊस नक्कीच पडताना दिसत आहे, पण तो पुरेपूर फायदा घेताना पंचांचा निर्णय येतोय. एक अवांतर धावसंख्या धावफलक झाले ते मात्र 32 इंटरनॅशनल रूलचा बघितलं गेलं, 23चा रूल बघितलं तर वाईटच्या स्वरूपात. परत एकदा गोलंदाज परत लाव करण्याचा प्रयत्न, लेगच्या डोक्याला नतमस्तक देऊन जातोय तो मात्र एक विराट चौकार. कम ऑन डीजे. या चौकाराच्या साने धावा झालेल्या ते मात्र 36 झालेले आहेत. मला वाटतं 3 षटक पूर्ण झालेले आहेत. 3 षटकाच्या अखेरीस धावफळावर जर बघितल्या गेल्या तर 36 झालेल्या आहेत. आणि हे रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि इथे जर धावा जर बघितल्या गेल्या तर जास्तीत जास्त व्हायची गरज आहे, कारण चेस होणं लगेच होऊ शकतात, पण क्रिकेट आहे. क्रिकेट जर बघितलं गेलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठच्या बाजूला कधी झुकेल हे काही सांगू शकत नाही, तसा क्रिकेट आहे. नक्कीच सगळ्यांचा आवडतीचा खेळ जर बघितला गेला क्रिकेट. परत एकदा नक्कीच लाभ केलेला आहे, कव्हरच्या दिशेने जातोय तो मात्र एक दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. बेचाळीस धावसंख्येवर पोहोचतो तो मात्र कांदोळी संघ कुठेतरी कमबॅक करताना दिसतो, मात्र फलंदाजीच्या जोरावर. एक तरफ आहे तो मात्र फलंदाज परत एकदा गोलंदाजीसाठी तयार, खेळण्यासाठी तयार. परत काय स्टायलिश फटका आणि जातोय तो मात्र डोक्याला नतमस्तक देऊन सलामी देऊन जातो तो मात्र एक विराट षटकार. कम ऑन डीजे. बघितलं गेलं तर गोलंदाजाची लेन चेंज करण्याचं काम करताना दिसते, कारण वारंवार 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेले आहेत आणि या षटकाराच्या सहाय्याने जर धावा बघितल्या गेल्या तर मात्र 48. परत एकदा फलंदाजीसाठी तयार. परत लेग साइडला खिलून काढलेला शतरक्षण जबरदस्त झालाय. फेकी अचूक, मात्र थोडस गचाड शतरक्षण बॅकअप जर बघितलं गेलं तर तेवढंच व्यवस्थित झालं नाही आणि त्याच मोबदल्यात एका धावांचं रूपांतर 2 धावमध्ये कन्वर्ट करून धावसंख्या धावफळावर जर बघितल्या गेल्या तर कांदोली संघाच्या 50 धावा झालेल्या आहेत. टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त कमबॅक करून 50 धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो मात्र कांदोली संघ. परत लाभ करण्याचा प्रयत्न, जबरदस्त ब्लॉक होलचा चेंडू, मात्र या जो बड्डे बॉय आहे तो मात्र अजून पंचांकडेच उभा आहे. जबरदस्त शतरक्षण केलेलं आहे आणि मला वाटतं 3 धावा मोजल्या गेल्या आहेत. थँक्यू. नक्कीच या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर झालेली आहे ते मात्र 53 धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो मात्र कांदोळी संघ. एक जबरदस्त फलंदाजी, पहिले 2 षटक जर हाताळले, पहिल्या षटकात जर बघितले गेले तर फक्त आणि फक्त 6 धावा मोजल्या होत्या. त्या मात्र विनोद यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक करून एक जबरदस्त चांगल्या स्कोरिंग मध्ये नेऊन ठेवलेला आहे ते मात्र, आणि ते जबरदस्त कमबॅक आणि थोडंसं धावसंख्या स्थिर होताना दिसते ते मात्र 53. आणि आता येताना दिसतो तो मात्र
बड्डे बॉय आपल्या वयाचे 40 वर्ष पूर्ण करून आज क्रिकेटमध्ये अजूनही आपली दमखम दाखवण्यासाठी लोणावळा परिसरात इथे दाखल झालेला आहे. तो मात्र एक कांदिवली संघाचा एक अक्षय खेणी. खरंच सर्वांनी कांदिवली संघाला तर नम्र विनंती करतो की टाळ्या वाजून द्यायचं, या बड्डे बॉयचं स्वागत करायचं आहे. नक्कीच वन्स फॉर खेणी, अक्षय खेणी बड्डे बॉय. नक्कीच पहिल्याच चेंडूवर एखाद्या मला वाटतं पंचांचा निर्णय येईलच आणि तो मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव. या एक धाव संघाची धावसंख्या धावपळावर 4 षटक पूर्ण झालेले आहेत. 4 षटकाच्या अखेरीस धावा झालेल्या आहेत ते मात्र 54 आणि 55 धावसंख्येचे लक्ष दिलेलं आहे ते मात्र धारोली संघासमोर. आणि आता जाऊया एकदा डीजे कडे आणि एक सूर संगीत होऊन जाऊ दे. थँक्यू. कमांड डीजे. पाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी पाय पाय फोर चांगल्या दिशेने आहे. हॅलो. टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी 54 टू विन आहेत. म्हणजे हॅलो 4 ओव्हरमध्ये हॅलो हॅलो 24 चेंडूत 55 धावेची गरज आहे. जर दारोली संघाला हा सामना विजयी करायचा असेल तर म्हणजे जवळजवळ 13.5च्या सरासरीने खेळायला लागेल. बघूया दारोली संघ किती चांगली फलंदाजी करतायत की चारकोप संघ किती चांगली गोलंदाजी करतायत. सलामीचे मोरे उतरलेले आहेत दारोली संघाचे. सुधीर व प्रकाश. बघूया पहिलं शतक घेऊन कोण येत आहेत ते दारोली संघाकडून चारकोप संघाकडून. जर हा सामना दारोली संघाला विजयी करायचा असेल तर 13.5च्या सरासरीने खेळायला लागेल. जर सामना विजयी करायचा असेल तर यस मोठं टार्गेट तर चांगलं आहे. पहिल्या मॅचमध्ये 57चं टार्गेट ठेवलं होतं आणि त्यानंतर ही एक मॅच आहे ज्याच्यामध्ये 50पेक्षा जास्त टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 55चं टार्गेट आहे. बॅटिंग अतिशय चांगली केली कांदिवली टीमने आणि यावेळेस बघूया बॉलिंग कशी करते. मात्र समोर जर टीम बघली धारिवली टीम ही सुद्धा एक चांगली टीम आहे तर नक्कीच एक जबरदस्त चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल.
खरंच श्रीकांत यांनी सुद्धा 2 षटकार ठोकले होते व भरत यांनी सुद्धा लगातार 2 षटकार ठोकले होते लास्ट त्यांच्या इनिंगमध्ये. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येत आहेत ते म्हणजे अल्पेश. बघूया अल्पेश आपल्या संघासाठी किती चांगली गोलंदाजी करतात की समोर आहेत ते फलंदाज किती चांगली फलंदाजी करतात ते बघूया. पहिला चेंडू अल्पेश यांचा समोर आहेत ते. पहिला चेंडू हवेत आहे बघूया काय होत आहे. मला वाटतंय हा आणि झेल निसटलेला आहे. असे झेल सुटले नाही पाहिजे सर, काय बोलताय तुम्ही? नक्कीच क्रिकेटमध्ये एक मंत्र आहे, पकडो कॅच और जीतो मॅच. तुम्ही जर कॅच सोडलं तर तुम्ही हरू सुद्धा शकता, कारण हा फलंदाज जीवन देणं कठीण होऊ शकते कदाचित. पुढील बॉल यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल ऑन दी राज खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या दिशेने बॉल येतोय अलॉंग द कार्पेट. फिल्डिंग अतिशय चांगली, बॅकअप चांगलं होते. थोडंसं फ्लंबल केलं मिडविकेटच्या फिल्डरने, मात्र बॅकअप नंतर चांगलं केलं. एक सिंगल मिळते आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 2 रन. 55चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 14च्या आसपास धावगती राखायची ही मॅच जिंकायला. खरंच बरोबर म्हणताय तुम्ही. आणि कॅच विन द मॅच, कॅच सोडणे तुम्ही चुकीचं आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण काहीच कळालं नाही. निर्धाव असा चेंडू, धावसंख्या स्थिर ती म्हणजे फक्त 2. चांगली गोलंदाजी होते कल्पेश शाले याने. असे एक चांगला गोलंदाज म्हटला तो कांदिवली टीमचा. कांदिवली टीमचा जर आपण विचार केला एक चांगली मजबूत टीम आहे. ओ हवेत बॉल, या वेळेला षटकार जाईल की कॅच? हा बॉल जाईल का? दुरी तेवढी आहे का? आहे. वाईड इश डीप मिडविकेटच्या बाहेर हा बॉल जातो षटकारासाठी. हा येतोय एकविरा षटकार. गाल्यान चांगली सोडाची ही पोरी कोणाची. गाल्यान चांगली सोडाची ही पोरी कोणाची. आईस ती बेवडी आणि बापूस ती बेवडा ही पोरी कोण. थँक्यू डीजे. अँड नेक्स्ट बॉल हलवार चेंडू आहे. फुलटा चेंडू, मला वाटतं हा जातोय तो म्हणजे षटकार षटकार षटकार. कमान डीजे. कल्पेश सर असं वाटतंय बॉल टाकला पण बघितलं स्लोअर वन टाकायचं होतं. लेग स्पिन स्लोअर वन टाकायचं होतं, मात्र फुलटॉस करून बसला नाही. या फुलटॉसला पुरेपूर समाचार घेतला बॅटर सुधीरने. 4 बॉलमध्ये 13 वर जाऊन पोहोचलेला आहे सुधीर आणि टीमचं टोटल 14 झालेलं आहे. कुठेतरी असं वाटतंय तो झेल निसटला आणि हे 2 षटकार आले. बरोबर आहे की नाही सर? पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण मला वाटतं एक चांगलंच कमबॅक केलंय. निर्धाव असा चेंडू आणि ओव्हरच्या समाप्तीवर धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 14 रन 14 रन. 14 धावा झाल्या आहेत. 1वर 4. एक झेल सुटला आणि 2 षटकार आले असं मला तरी वाटतंय. खरोखरच जो झेल सुटला होता तो झेल सुटल्यानंतर 2 बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज सुधीरच्या बॅटमधून. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कॅच पकडा आणि मॅच जिंका. या ठिकाणी कॅच सोडल्यानंतर जीवनदान मिळाल्यानंतर अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 14 रन्स. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर ज्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायला पाहिजे होती तो आस्किंग रन रेट आलेला आहे बॅटिंग करत असताना धारिवली टीमचा. म्हणजे ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो बघूया दुसरा ओव्हरचा पहिला चेंडू आणि पूर्ण मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मला वाटतं एक चोरटी धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावेची मागणी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होणार आरामात आणि झाली आहे. आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 रन. 16 धावा झालेल्या आहेत. यस या ठिकाणी एकही रन नव्हतं असं वाटलं, मात्र डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हा चिकी सिंगल नाही तर थोडासा रिस्की सिंगल होता. जर स्टंपला बॉल लागला असता तर विकेट जाण्याची शक्यता होती. नक्कीच नक्कीच 2 रन या ठिकाणी पूर्ण केले आणि स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 16 वर.
बघूया दुसरा चेंडू आहे आता. श्रीकांत यांचा दुसरा चेंडू. श्रीकांतला कमबॅक करावे लागेल कारण मागच्या ओव्हरमध्ये रन्स जास्त गेलेले आहेत. या ओव्हरमध्ये श्रीकांतला अचूक टप्प्याने गोलंदाजी करावी लागेल. राईट, तुम्ही सर परफेक्ट म्हणलात. आणि बॅटची कडा घेऊन मागच्या साईडला चेंडू जातोय. मला वाटतं हा जाईल. चौकार चौकार चौकार. एकविरा माते की जय. चौकार. आणि एक सिंगल देऊन बसलेला आहे. एक सिंगलने रनआउटची सुद्धा संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाते. पहिला गडी बाद होतो धावचीच्या रूपाने धारिवली टीमचा. कमान डीजे. कोळी अग्री एकता समाज मंडळ मुंबई यांचं हे आयोजन. एकविरा चषक. हो पुन्हा एकदा चांगला बॉल. लाईन टू लाईन बॉडी लाईनला बॉल यावेळेला गती चांगली आहे. टप्पा चूक होता श्रीकांत अपटेकर याचा. चांगलाच श्रीकांत comeback अपटेकर केलं याचा जर श्रीकांत आपण यांनी, विचार असं जर वाटतंय केला मला. आपण तर नक्कीच हे एक चांगला गोलंदाज आहे. चांगला परफेक्ट ऑलराऊंडर आहे कांदिवली या टीमचा. पुन्हा श्रीकांत आपल्या बॉलिंग मार्कवर. हो आणखीन एक चांगला बॉल बघितला. थोडासा ब्रेक केला यावेळेला बॉलला. गती सुद्धा चांगली होती आणि आणखीन एक चांगला बॉल टाकतो. श्रीकांतने कमबॅक केलेला आहे. या मागील 2 बॉलमध्ये आपण जर बघितलं तर याच्या अगोदर चौकात जरूर गेला होता मिसफिल्ड नुसार. त्यानंतर जबरदस्त कमबॅक. 21-1 अंतिम एक बॉल शेष असेल ओव्हर द विकेटनी. पुन्हा एकदा श्रीकांत अपटेकर. ओ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आपल्या फॉलथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता फुटबॉल प्रमाणे पायाने. लॉंगांचा फिल्डर येतो. चांगली फिल्डिंग केली जाते. फक्त एकच रन मिळेल आणि या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 22. उर्वरित ओव्हर शेष आहेत 2 आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 33. 33 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. नेट रन रेटची जर आपण विचार केला तर 16.5 16.50च्या सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. धारिवली टीमला कांदिवली टीमला पराजित करण्यासाठी. धारिवली विरुद्ध कांदिवली या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. आणि या मॅचमध्ये आणखीन एक खास वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या कोळी अग्री एकता समाज मंडळाचे जे संस्थापक विश्वस्त आहेत मुकेशभाई भंडारी जे फिल्डिंग करताना आपल्याला दिसतात. सुरुवातीला बॅटिंग करताना दिसले तर कांदिवली टीम जी आहे ही मुकेशभाई यांची टीम आपल्याला नक्कीच सध्या एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसते. 12 मध्ये 33ची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज भरत केनी. भरत केनी बघूया. पहिला बॉल छोटासा रनअप आहे कारण मास्टर्स क्रिकेटमध्ये बघितलं रनअप थोडंसं कमी घेत असतात आणि स्पिन गोलंदाजी जास्त आपल्याला पाहायला मिळते. हो चांगला लेग स्पिन बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा चूक होता आणि हा डॉट बॉल. भास्करजी कोहली जे अध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा भरपूर मेहनत आहे आणि पूर्ण कमिटी यांची एक अप्रतिम मेहनत आहे. मागील लगातार 8 वर्षामध्ये आपण बघितलं प्रत्येक वर्षी या लोणावल्याचा जो दौरा आहे सक्सेसफुल करत असतात कोळी अग्री एकता समाज मंडळ. बॅटिंगसाठी आपण बघतो स्ट्राईक एंडला किशोर भावर. हायेस्ट सिक्सर या सीझन मध्ये त्याने मारले आणि हायेस्ट स्कोर सुद्धा त्याच्या नावावर आहे. म्हणजे सर्वात उत्कृष्ट फलंदाज म्हटलं जाईल या मंडळामधला. हो चांगला बॉल. काय जबरदस्त अनिवन बाउन्स सुद्धा मिळाला या बॉलवर.
पिच मध्ये काही असे स्पॉट आहेत की त्या ठिकाणी बॉल पडल्यानंतर बॉल थोडासा उंच उडतो सुद्धा, बाउन्स सुद्धा घेतोय आणि तेच या ठिकाणी घडलंय. चांगली गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज. ओ आणखीन एक चांगला फटका, फिल्डर मात्र नाहीये, बॉल जाईल वाईड लॉंगच्या बाहेर. सारनसडी षटकार येतोय आणि एकविरा षटकार. आणि दाखवलेले आहे मी या सीझन मधला सर्वात उत्कृष्ट फलंदाज आहे. यावेळेस टॅप केला बॉलला, बॉल जाईल स्पीपर कव्हरच्या दिशेने, फिल्डर नाही अडू शकणार, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. षटकारानंतर येतोय आई एकविरा चौकार. लक्ष असेल या ठिकाणी जो बॅटर आपल्याला दिसतोय किशोर भावर, याला बाद करण्याचा जरूर प्रयत्न असेल कारण हा खतरनाक बॅटर आहे. जोपर्यंत हा किशोर खेळपट्टीवर टिकून राहील तोपर्यंत खतऱ्याची घंटी वाजत राहील कांदिवली टीम समोर. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, हो चांगला बॉल या वेळेला अक्रॉस लाईन खेळायचं होतं. पुन्हा एकदा लेग स्पिन बॉल. आतापर्यंत या सीझन मध्ये 59 षटकार मारलेले आहेत किशोर याने. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर 33 वर 1 विकेट, उर्वरित 6 बॉल आणि 22 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मात्र किशोर सारखा जर फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिला तर नक्कीच थोडंसं प्रेशर असेल गोलंदाजावर. यस काय नाव सांगितलं, बंदर पाखाडीचे सचिन याने एक पारितोषिक लावलेला आहे. कांदिवली टीम जर या ठिकाणी विजयी होते तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक टीमसाठी दिलं जाईल. बघूया 22 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल 22 रन. स्ट्राईक एंडवर येतोय सुधीर. सुधीरने सुद्धा 2 षटकार ठोकलेले आहेत. सुधीर सुद्धा एक अटॅकिंग बॅटर आहेत. म्हणजेच दोन्ही एंडकडून जर आपण बघितलं दोन्ही बॅटर जे आहेत अटॅकिंग बॅटर आहेत. श्रीकांत आपटेकर यांचे सुपुत्र दिसतात, ते सुद्धा थोडेसे उत्सुकता आहे की कोणती टीम जिंकेल. सपोर्ट नक्कीच कांदिवली टीमला असेल. तर बघूया कोणती टीम जिंकेल. आपण भविष्यवाणी अजिबात करू शकणार नाहीये कारण क्रिकेट खेळच असा आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी चालत नाहीये. गोलंदाजी मार्क करतो गोलंदाज श्रीपाद. पहिला बॉल पुल करायचा होता, बॉडीला लागतोय बॉल, पिचवरच राहतो. मात्र एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि हे महत्वाचं होतं. स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं होतं कारण या सीझन मधला सर्वात लय मध्ये असणारा फलंदाज ज्याने 59 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत तो फलंदाज किशोर भावर स्ट्राईक एंडवर येतो. आता मात्र जे द्वंद्व आहे हे पाहण्यास अतिशय मजा येईल. कांदिवली टीम जिंकली तर भालचंद्र केणे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आहेत. ओ जबरदस्त हिट, टॉवरिंग षटकार, जबरदस्त फटका, आपली ताकद दाखवून दिलेली आहे फलंदाज किशोर भावर यांनी. उत्तुंग षटकार. चाळीस रन जाऊन पोहोचतात. 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये. ओ खाली राहतो बॉल, थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर. मात्र पंच वळतात. कपिल सर आम्हाला इशारा करतात की हा वाईट बॉल आहे, थोडासा लाईनच्या बाहेर गेला होता. 14 रनची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक 4 मध्ये 14ची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच, रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते कांदिवली विरुद्ध धारिवली या 2 टीम मध्ये. ओ चांगला बॉल अपटून टाकला यावेळेला, बॉडी लाईनचा बॉल होता आणि अप्रतिम गोलंदाजी. चांगला कमबॅक केलं. एक मोठा फटका लागल्यानंतर, एक वाईट बॉल पडल्यानंतर लगेचच कमबॅक केलं गोलंदाज श्रीपाद याने. 3 बॉल 14 रनची आवश्यकता. 2 तर मोठे फटके येणं अनिवार्य आहे 3 बॉल मध्ये, तरच हा मॅच जिंकू शकेल धारिवली टीम. मात्र अद्याप ही नक्कीच धडधड वाढू लागलेल्या दोन्ही टीमच्या छातीमध्ये. नक्कीच कोणती टीम जिंकेल येणाऱ्या 2 बॉल मध्ये आपल्याला समजेल.
आणखीन एक चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल बाउंडच्या बाहेर सारांसाठी षटकार आणखीन एक जबरदस्त षटकार येतोय फलंदाज किशोर भावारेच्या बॅट मधून आई एकविरा षटकार दिसतंय ना पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते उर्वरित 2 बॉल शेष आहेत आणि 2 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता आहे 2 चौकार किंवा 1 षटकार आणि दुहेरी रन नक्कीच हा बॉल अतिशय महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी या बॉलवर 4 रन किंवा 2 रन जरी आले तरी सुद्धा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत टिकून राहू शकेल जबरदस्त रफ अँड टफ काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते धारिवली टीम या ठिकाणी चेसिंग करत असताना कांदिवली टीम समोर 2 बॉल 8 ची आवश्यकता हो चांगला बॉल डॉट बॉल होतोय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं आता एक शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर नक्कीच षटकार जरी लागला एक्स्ट्रा बॉल न पडता तरी सुद्धा विजय होऊ शकेल कांदिवली टीम पंचांनी थांबायचं आणखीन एक मॅच तुम्ही कंटिन्यू करायची शेवटचा बॉल 8 ची आवश्यकता लास्ट बॉल टू गो पुल केलाय एलिव्हेशन नाही आहे आणि अशा प्रकारे विजय होतोय कांदिवली टीम कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम कांदिवली अँड कॉंग्रॅच्युलेशन मुकेश भाई अँड कंपनी कॉंग्रॅच्युलेशन पहिली मॅच